झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान दादांच्या गांधीगिरीवरती सर्वसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे। हात नकलेश नसून केवळ नाटक असल्याचं मत अनेक जणांनी नोंदवलंय। त्याचवेळी दादांनी यात वेळ न घालवता काम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं असा जनता जनार्दनाचा कौल आहे। दुष्काळग्रस्तांची त्यांनी अक्षरशः अवहेलना केली आहे। त्यांनी त्यांच्या जखमेवरती मीठ सोडल्यागत त्यांनी ते वक्तव्य केलं आहे आणि आता एवढं करून सुद्धा नंतर 3 वेळा माफी मागून आता हे करतात। एकदा शरीरातला गेलेला प्राण, तोंडातनं गेलेली शब्द, धनुष्यातनं गेलेला बाण जसा परत येत नाही तशी 3दा 4दा माफी मागून तरी आता चिंतन करूनही याचा काहीही उपयोग होणार नाही। कारण उपमुख्यमंत्री पद हे जनतेने दिलेलं पद आहे। एक सहानुभूती दाखवून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी यांनी त्यांच्या जखमेवर अक्षरशः मीठ सोडलेलं आहे आणि हे जे उपोषणा किंवा प्रायश्चित्त तर करत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे। महाराष्ट्राची जनता एवढी दूधखोरी नाही आहे, तिला सगळं कळतं आहे। यांना जर खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त करायचं असेल तर कमीत कमी 2 वर्षे यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहून सामाजिक कार्य करावं, समाजसेवा करावी, जनतेला आपला घालवलेला विश्वास परत मिळवावा, तरच हे खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त मानलं जाईल। लोकांना पाणी मिळत नाही आहे। 10-15 किलोमीटर लोक पायी चालून पाणी आणायला जातात। आल्यावर पाणी तेवढं पोचत पण नाही त्यांच्यापर्यंत आणि हे सगळं नाटक करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी आता म्हणजे तळागाळाला जाऊन म्हणजे लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्या समजून त्यांची कामं करायला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।